कोरोनाचा सब व्हेरिएंट असलेल्या JN1चा महाराष्ट्रात चांगलाच शिरकाव झाल्याने आरोग्य खात्याने अलर्ट जारी केलाय. नव्याने कोरोना प्रादुर्भावाची चाहूल लागताच केंद्रातील मोदी सरकारनेही राज्यांना सूचना जारी केल्यात. कोरोनाचा नवीन सब व्हेरिएंट हातपाय पसरताना दिसत आहे. सध्या देशात 4,000हून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून यातील बहुतेक रुग्ण नवीन कोरोना व्हेरिएंटचे आहेत. हा व्हेरिएंट सौम्य असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून घाबरण्याची आवश्यकता नाही. या व्हेरिएंटवर लस प्रभावी आहे का? कोणती लस प्रभावी आहे? हेच या व्हिडिओत जाणून घेऊयात. नमस्कार, मी सायली. आपण पाहताय मुंबई तक. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशासह जगभरात जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा नवीन JN1 सब व्हेरिएंट हा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा उपप्रकार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढल्यामुळे आता कोरोना लस या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे आणि कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एम्सचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी याबाबत म्हटलं आहे की नवीन कोरोना सब व्हेरिएंटचा प्रकार JN1 वेगाने पसरत आहे, पण यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर नाही. त्याशिवाय रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढलेलं नाही. कोरोनाचा नवीन JN1 व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य असून अधिक वेगाने पसरत आहे. दरम्यान हा व्हेरिएंट सौम्य असल्याचंही सांगितलं जात आहे. डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले की JN1साठी आपल्याला अशा लसीची आवश्यकता आहे जी कोरोना व्हायरसच्या कोणत्याही प्रकारावर प्रभावी ठरेल आणि संरक्षण देऊ शकेल. JN1 हा ओमायक्रॉनचा एक उपप्रकार आहे. त्यामुळे ओमायक्रॉन विरुद्ध तयार केलेली लस या प्रकारावर देखील प्रभावी होईल. नागरिकांची सध्याची प्रतिकारशक्ती किती आहे या माहितीच्या आधारे नवीन लस किंवा बूस्टर डोसची गरज आहे की नाही हे ठरवता येईल, असे गुलेरिया यांनी सांगितलं आहे. दरम्यान या व्हेरिएंटमुळे अधिक घाबरण्याची आवश्यकता नाही. तरीही आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. आपणही काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. अधिक बातम्या आणि विश्लेषणे पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.